पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्या वतीनं 3 दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराचा सांगता समारंभ आज पार पडला। सांगता समारंभासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे आणि सरचिटणीस रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात साखर कामगारांसमोरच्या अडचणींचा पाढा वाचला। साखर कारखानदारीत खासगीकरण वाढत असल्यानं शासनानं यातून मार्ग काढावा आणि पगारवाढी संदर्भातील GR लवकरात लवकर काढावा अशी मागणी त्यांनी केली। यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रकाश आवाडे, कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी मनोगत व्यक्त केली। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कारखान्यांची आर्थिक शिस्त बिघडल्यामुळे कारखान्यांचं खासगीकरण होत असल्याचं सांगितलं। कारखान्यांच्या प्रगतीमधूनच कामगारांची प्रगती साधणार असल्यानं कामगारांचे शासन दरबारी प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली। या शिबिराला उपस्थित 110 कारखान्यांच्या 500हून अधिक कामगारांनी 10% पगारवाढ करण्याची मागणी केली। सांगता समारंभाला महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, अविनाश आपटे, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष युवराज रणवरे, अशोक बिराजदार, नितीन बेनकेकर, राजेंद्र तावरे, दत्तात्रय निमसे यांच्यासह या शिबिरासाठी राज्यातील खासगी आणि सहकार क्षेत्रातील कामगार उपस्थित होते।